श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या आहे 30 मार्च, वार रविवार, आणि उद्या आहे गुढीपाडवा. या दिवसापासून हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस वर्षातील 3.5 शुभ मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ केला जातो. त्याचप्रमाणे याच दिवशी श्रीराम नवरात्र आणि चैत्र नवरात्राचा सुद्धा प्रारंभ होतो. गुढीपाडव्याचा हा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी सोने चांदीसुद्धा खरेदी केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही घर किंवा गाडीसुद्धा खरेदी करू शकता. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी म्हणजे एक प्रकारचे विजय चिन्हच आहे. चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगातील सतयुगाची सुरुवातही या स्थितीपासून झाली होती असं मानलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारून हा सण आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. ज्याप्रमाणे आपण गुढी उभारून तिची पूजा करतो त्याचप्रमाणे गुढीला आपण नैवेद्यसुद्धा अर्पण करत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की गुढीला आपण कोणकोणते नैवेद्य हे अर्पण करायचे आहेत, कोणत्या नैवेद्यांचा या दिवशी खरा मान असतो. असे काही मुख्य नैवेद्य आहेत की जे आपण गुढीला दाखवले नाहीत तर त्यामुळे आपली गुढीची पूजा ही अपूर्ण राहू शकते. तर अशी गुढीच्या नैवेद्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्हीसुद्धा सांगितल्याप्रमाणे गुढीला हा नैवेद्य दाखवायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुमचीसुद्धा गुढीची पूजा ही पूर्ण होईल आणि येणाऱ्या मराठी नवीन वर्षामध्ये तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल, तुमच्या घराची भरभराट होईल. गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागील पहिले मुख्य कारण आहे ते म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र. प्रभू श्रीरामचंद्र हे लंकेवर विजय मिळवून जेव्हा अयोध्येमध्ये परत आले तर तेव्हा तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता आणि त्यामुळे याच दिवशी अयोध्येतील प्रजेने घरोघरी गुढी उभारून आनंदाचा हा दिवस साजरा केला. तेव्हापासून गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. गुढी उभारण्यासाठी या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकरच उठावे आणि सर्वात आधी आपलं स्वच्छ स्नान करून घ्यावं. त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावं. या काठीला हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडुलिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेची कंगण गाठीची माळ या गोष्टी एका धाग्याने पक्क्या बांधून त्यावर तांब्याचा किंवा इतर कुठलाही कलश हा उपडा ठेवावा आणि त्यानंतर ही गुढी आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभी करावी आणि तिथे ती पक्की बांधावी. गुढीच्या खाली पाट ठेवावे आणि त्याचप्रमाणे नैवेद्यासाठी सुद्धा एक वेगळे पाट ठेवावे. गुढीच्या पाटाभोवती आपल्याला एक सुरेख छोटीशी छान रांगोळी काढायची आहे. दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधायचे आहे. आपल्या दारी उभी केलेली गुढी ही सुखसमृद्धीचे, विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या दारासमोर गुढी उभारल्यामुळे वाईटाचा, नकारात्मकतेचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येत असते. या गुढीपाडव्याच्या दिवशी साखरेच्या गाठीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणूनच आपण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा गुढीला साखरेच्या गाठी या बांधल्या जातात आणि गुढीला या गाठी नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गुढी उभारताना साखरेची गाठी म्हणजेच साखरेची माळ ही गुढीला नक्की बांधायची आहे. या दिवशी या साखर गाठीचं महत्त्व हे खूप मोठं आहे. एक वेळ जरी तुम्ही फुलांची माळ नाही घातलीत तरीसुद्धा चालेल, पण ही साखर गाठीची माळ नक्कीच गुढीला तुम्हाला बांधायची आहे. ही साखर गाठी गुढीला तर आपल्याला बांधायचीच आहे, पण त्यासोबतच मराठी नवीन वर्षाचा हा पहिलाच दिवस असल्याकारणाने आपल्या देवघरातील देवांनासुद्धा या साखर गाठीचा नैवेद्य आपल्याला जरूर अर्पण करायचा आहे. या दिवशी या साखर गाठींना फारच महत्त्व आहे. यामुळे वाढलेली उष्णताही कमी होते. या साखर गाठी खाल्ल्यामुळे येणारा उष्णता हा आपल्याला बाधत नाही आणि म्हणूनच या दिवशी साखर गाठी ही हौसेने खाल्ली जात असते. त्यानंतर या दिवशी गुढीला दाखवण्याचा मुख्य नैवेद्य म्हणजे भिजवलेली चण्याची डाळ आणि कडुलिंबाचा पाला.
या दिवशी 1 ते 2 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि त्यामध्ये थोडासा बारीक केलेला गूळ आणि कडुलिंबाची पांढरी फुलं आणि कडुलिंबाची पानंही आपल्याला यामध्ये घालायची आहेत आणि हे सर्व पदार्थ मिक्स करून याचा नैवेद्य आपल्याला गुढीला जरूर अर्पण करायचा आहे। या दिवशी या नैवेद्याचा खूपच मोठा मान असतो आणि म्हणूनच या दिवशी गुढीला हा नैवेद्य आपल्याला जरूर अर्पण करायचाच आहे। या दिवशी कडुलिंबाचा पाला, फुले, हिंग, जिरे, मिरी, ओवा, गूळ यांचे मिश्रण करून त्याचाही नैवेद्य गुढीला अर्पण केला जातो आणि त्यानंतर हा नैवेद्य घरातील सर्व लहान मोठ्यांनी ग्रहण करायचा असतो। कडुनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक, आरोग्यदायी आहे। त्याचे सेवन नित्य अनाशापोटी केल्याने आपले शरीर हे सुदृढ आणि निरोगी राहते। या कडुनिंबाच्या पानांचा अनेक रोगांवर उपयोग होत असतो। या दिवशी कडुलिंबाच्या पानांचं सेवन करणं खूपच महत्त्वाचं असतं, कारण या दिवसापासून चैत्र महिना हा सुरू होतो आणि हवामानामध्ये प्रचंड बदल होत असतो। ऊन हे प्रचंड प्रमाणात वाढायला लागतं। या काळामध्ये रक्त आणि त्वचेशी संबंधित वेगवेगळे विकार होतात आणि हे विकार होऊ नयेत म्हणून या दिवशी कडुनिंबाच्या पानांचं सेवन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। कडुनिंबाच्या पानांमध्ये पित्तनाशक गुणधर्म आहेत, त्यामुळे उष्णतेचे विकार होत नाहीत। त्यामुळे या दिवशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, गूळ आणि कडुलिंबाची कवळी पाने, फुले असं सर्व मिक्स करून गुढीला या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हा नैवेद्य थोडासा गुढीला अर्पण करून त्यानंतर उरलेला नैवेद्य आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे। गूळ खाणंसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतं। गूळ खाल्ल्याने ॲसिडिटीसुद्धा आपल्याला होत नाही। गुळाचे सेवन केल्याने आपले रक्तसुद्धा वाढत असते। अशा प्रकारे कडुलिंबाच्या पानांमध्ये आणि गुळामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत आणि म्हणूनच असा कडुलिंबाच्या पानांचा आणि गुळाचा नैवेद्य तुम्ही गुढीला या दिवशी नक्की अर्पण करा। त्याचप्रमाणे या नैवेद्यासोबतच तुम्ही गुढीला श्रीखंडपुरीचा किंवा पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात। तुमच्या घरामध्ये तुम्ही या दिवशी जो काही गोडाधोडाचा नैवेद्य केलेला असेल तर तो नैवेद्य तुम्हाला या दिवशी गुढीला दाखवायचा आहे, कारण गुढी हे सुख, शांती, समृद्धी आणि विजयाचं, मांगल्याचं प्रतीक आहे। हा फक्त एक सण नसून एक आशेचा किरण आहे, एक नवीन सुरुवात आहे आणि म्हणूनच उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढीची विधिवत पूजा करून गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य हा जरूर अर्पण करायचा आहे। तर याप्रमाणे तुम्हाला मी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये गुढीला कोणत्या 2 मुख्य पदार्थांचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे, गुढीला कोणते मुख्य 2 नैवेद्य हे आपल्याला दाखवायचे आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा गुढीला उद्या हे नैवेद्य नक्की अर्पण करा, यामुळे तुमची गुढीची पूजाही पूर्ण होईल आणि येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं आणि भरभराटीचं जाईल। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।